वेलकम बॅक टू सवयी वर्ल्डमध्ये. सर्वप्रथम सर्वांना धुळीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आहे होळी आणि लग्नानंतरची जी पहिली होळी आहे, त्यामुळे एक्साइटमेंट आहे आणि कलर लावण्याची ऑल प्लॅनिंग वगैरे करून घेतलं. कपडेसुद्धा चेंज करून घेतले आणि जे काही ऑइलिंग वगैरे करायचं असेल ते सुद्धा छान पद्धतीनं करून घेतलं. मी ऑलरेडी प्रिपेअर आहे आणि यांची वाट बघते आहे. काय होता आले आले त्यांचा प्लॅन असेल पण माझा प्लॅन फसू देणार नाही. तसंच कनेक्टेड राहा आणि आमची धुळीवंदन कशी साजरी होते तो सो सगळे तर आज धुळीवंदन आहे आणि इथे आमची तयारी चालू धुळीवंदनाची. त्यानंतर हे गेले काकांना कलर लावायला आणि यांना पाहून तिचा आनंद गगनात मावेना. तर काकांना धुळीवंदनाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यानंतर इथे आम्ही आमच्या सासूनात एकमेकींना रंग लावण्यात मग्न आहोत. खूप मज्जा आम्ही केलेली आहे. त्यानंतर मी व आईने यांना खूप भरभरून असा कलर लावलेला आहे. तरी तुम्ही जोरात ओरडले कारण मागणं आईने आणि अख्खी पोळी माझ्या डोक्यावर ओतली त्यांनी. तर अशा पद्धतीनं गमती जमती करत आम्ही छान असा आमचा फर्स्ट धुळीवंदन साजरा केलेला आहे. अगदी लहान लेकरांसारखे आणि ते कलर खेळण्यात अगदी मग्न झालो होतो. झालेली आहे. सगळा जो कलर आहे तो सगळा ऑफ केलेला आहे आणि आता चालू आहे ते बिर्याणीची तयारी. तो आज कर असल्यामुळे स्पेशल आज बिर्याणीचा बेत आहे आणि इकडे केलेली आहे आई स्पेशल तांबडा रस्सा. तर आता मी पटपट टाकते बिर्याणी आणि कशी झाल्यानंतर तुम्हाला दाखवते.
बिर्याणीची रेसिपी चॅनलवर आहे किचन कॅप्टन सुनीता. ते तुम्ही जर नसेल बघितलं तर एकदा नक्की बघून घ्या. Later. रंगीबिरंगी चलो अशा पद्धतीनं बिर्याणी वगैरे झाली. आता आम्ही करतो जेवण. भेटतो थोड्या वेळामध्ये. The next day. हॅलो. तर आज आहे वुमेन्स डे. तर काल झाली धुळीवंदन, होळी वगैरे सर्व झालं. भयंकर छान खेळून तो ब्लॉग लवकर आपल्या चॅनलवर येईल. आणि आज कालचा ब्लॉग आज थोडासा एक्सटेंड केलेला आहे. आणि आज महिला दिन विशेष की तुम्ही बाहेरच जाऊन खूप छान खाल्लं पाहिजे वगैरे सगळ्या गोष्टी. थोडंफार तुम्ही तुमच्या आपल्या माणसासाठी काही केलं तर ते अर्थातच खूप खुश होतात. तर त्यासाठीच म्हणजे आम्ही जबरदस्ती कोणाला फोर्स नाही केलेला आहे. त्याने आपल्या मनाने ह्या गोष्टी हे केलेल्या आहेत. आणि ते काय आहेत मला मी दाखवते. तर आमचं हे आज माझ्या आणि आईसाठी काहीतरी बनवत आहेत. तर ते काय बनवत आहेत हे तुम्हाला दाखवते. म्हणजे स्वतःहून म्हणले की आज महिला दिन आहे तर त्यानिमित्तानं मी काहीतरी करतो. तर काय करतात ते जास्त. आणि एक गोष्ट पहिली गोष्ट त्यांना फारसा स्वयंपाक येत नाही. काय करतात टी चहा करतात. अजून पहिला आहे त्यांना येतो चहा. अजून काय तर मॅगी ऑमलेट म्हणजे बेसिक गोष्टी येतात त्यांना. आणि आज ते पहिल्यांदा करणार आहे आमच्यासाठी अंड्याची भुर्जी. आहे रेडी? चल थोडंफार इन्स्ट्रक्शन म्हणजे जे काय आहे ते थोडंफार सांगू. बाकी ते सेल्फ मी सगळ्या करणार आहे. तर आजचा महिला दिन विशेष हाच आहे. सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर सर्व महिलांना महिला दिनाच्या माझ्याकडून सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चलो करूया सुरुवात. मी करतो फक्त तुम्हाला सांग काय करायचं. ठीक आहे. पहिले कांदा भाजी आता जिरं आणि हिंग थोडं ते गरम होतं ते छान. हिंग टाका. तर वुमन्स डे स्पेशल तुमची अशी एखादी मेमोरी असेल तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीने तुम्हाला असं काही वुमन्स डे स्पेशल किंवा काय असं असेल हे तुम्ही नक्की शेअर करायला विसरू नका. तुमची जे एखादे एक्सपिरियन्स आहे ते नक्की शेअर करा. आता हलवा थोडंसं. फुल डेडिकेशनही चालू आहे सगळं. मी सुद्धा एक्सायटेड आहे की टेस्ट करण्यासाठी कसं बोलते. तुम्ही लक्ष द्या. तुम्ही करणारे आहात. हां थोडंसं वाटलं असं हळद टाकलं. अर्धा चमच हळद टाकली. आता हवं त्याला थोडंसं. हळदीमुळे लवकर होतो कांदा. कसं वाटतंय स्वयंपाक करून? आम्ही ज्या गोष्टी रोज करतो तुम्हाला आज कसं वाटतंय करून? वेगळं वाटतंय ना. हो वेगळं वाटतंय. आम्हाला कसं वाटणार तसं बघा मग. तर तोपर्यंत कोथिंबीर चिरतो. तुम्ही चिरता? बरं एक मिनिट काढून द्या तुम्हाला कोथिंबीर. तुला पहिले धुवून घेऊ. बघू आता तुम्ही एवढं काम करताय नंतर किती पसारा तुम्हाला आवरावं लागेल. नाही नाही होत नाही. लागत नाही खाली तो चांगलं आहे हळू. तर तुम्ही बघू शकता अगदी मन लावून भुर्जी करण्यात हे मग्न आहेत. आणि खरंच आपल्याला काय हवं असं छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण तो आनंद शोधत असतो आणि तोच हा आनंद. तर अशा पद्धतीनं फर्स्ट टाईम यांनी भुर्जी केलेली आहे आणि स्वतः ते टेस्ट करून बघतात. तर इकडे त्यांचं भुर्जी होई तोपर्यंत मी इकडे पोळ्याची तयारी करून घेते आहे. आधीच मागितलं
बघायला लागतं ना. तेच बघावं लागते. बरोबर. तेच बघावं लागते. कमी पडलं तर कांदा वगैरे. बरोबर झालं. भुर्जी वा दिसायला तर खूप सुंदर झालेली आहे, खूप स्वादिष्ट दिसते. पण बघू आता ऍक्च्युअल मध्ये. हेअर इज द आर्ट अँड हेअर इज द आर्टिस्ट. त्याच्याने एक गोष्ट आठवली, ते कटरीना कैफ डायलॉग आहे ना, हाँ, टायगर अभी जिंदा है म्हटला. हाँ. कोणता? आपने अभी तक हाँ, नहीं, हमारे लिए अभी तक प्याज नहीं काटा, आपके लिए सीधा दाल बना दी. काली दाल बनाती. वो भी काली दाल. आणि- तसं मला याच्यावरून आठवतं की आतापर्यंत काही नाही केलं आणि आज डायरेक्ट भुर्जी. अंड्याची भुर्जी करून टाक. वास तर खूप छान होते, पण जेव्हा आम्ही जेवतो तुम्हाला खरं ॲक्च्युअल रिव्ह्यू सांगू तर चला बाकीच माझं मी आवडून घेते. भेटेल थोड्या वेळात. त्यानंतर आम्ही सर्वांनी घेतलं जेवायला आणि आई ते त्यांच्या लेकाचं कौतुक करतायत आणि खरंच भुर्जी खूप छान झाली होती, एकदम छान झालेली आहे. तर मंडळी, कसं वाटला हा धुळीवंदन आणि वुमन्स डे स्पेशल असा स्पेशल व्लॉग? आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका न्यू ब्लॉगमध्ये.